अनेक न्याय त्याच्यामध्ये एक कागताली न्याय. कागताली न्याय म्हणजे दोन्ही डोळ्यानं दीप आंधळा माणूस त्याच्या टाळीमध्ये सापडला कावळा, याला कागताली न्याय म्हणतात. घटना अशी घडली, झालं काय की पूर्वीच्या काळी एका राजाला पक्षवात झाला. एक वैद्य तपासायला आले. ते वैद्य म्हणले बघा, मला जर कोण संध्याकाळपर्यंत जिवंत कावळा पकडून आणून दिला तर मी त्या कावळ्यापासून एक औषध तयार करणार आहे. मग या राजाला पक्षवाताला गुण येणार. मग राजा होता, त्यानं सांगितलं 1 लाखाची देणगी जाहीर करा, रोख बक्षीस दिल्या जाईल जो कावळा पकडून आणीन त्याला. आता सगळे लोकांना एकदा जाहिरात कानावर पडली, संध्याकाळपर्यंत जो कोणी कावळा पकडून आणून देईल त्याला 1 लाख रुपयाचं रोख बक्षीस अशी जाहीर झाली. आणि मग ते ऐकली ती जाहिरात. सगळ्या लोकांनी गावातले कामधंदे सोडून दिले त्या दिवशी, चला कावळा पकडायचा. सगळ्या लोकांची गर्दी. कावळ्यांनी झाडून पाहिलं, अरे आपल्याला तर फक्त दाव्याच्या दिवशी डिमांड असायचं, आज सगळे लोक आपल्या पाठीमागं. काय भानगड आहे, नक्की काहीतरी मोठी भानगड आहे. मग कावळे या झाडून त्या झाडून, त्या झाडून त्या झाडून, त्या झाडून त्या झाडून फिरतायत कावळे. आणि महाराज काहीच नाही. 4 वाजले तरी कोणाच्याच हातात कावळा नाही. त्याच गावामध्ये मारुतरायाच्या मंदिराच्या समोर लिंबाचं झाड, वट्यावर एक आंधळा बसे दोन्ही डोळ्यानं आणि भजन करतोय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी असं भजन चाललं त्या आंधळ्याचं. तेवढ्यामध्ये काय झालं, 2 कावळ्याचे झाले भांडण लिंबावर. जसा एक कावळा निसरला तसा आंधळ्याच्या टाळीमध्ये सापडला ना आंधळ्याला कावळा. आता ज्याला कावळा सापडला तो होता आंधळा. आता ते पाहिलं डोळ्यावाल्याला आणि कावळीवर बक्षीस 1 लाख. आता दोन्ही डोळ्यानं आंधळ्याला कावळा सापडला. आता ते डोळ्यावाल्याला तुमच्याकडे कसं काय वातावरण, ज्याच्याकडं दोन्ही डोळ्यानं आंधळा त्याला 1 लाखाचा कावळा सापडला आणि डोळ्यावाला दमधरी पळतच गेला. मग आंधळा म्हणला, अरे भाग्यवान आहे तुला कावळा सापडला, केवढ्याला देतो बोल. आंधळा म्हणला तू सांग. हा म्हणला की 20,000. आंधळा म्हणलं, आता आंधळी माणसं कशी राहते तर म्हणतात तपेल ओळखणार. म्हणजे त्यांना त्या आंधळ्याने विचार केला, आतापर्यंत कधी जय हरी नाही, राम राम नाही, श्याम श्याम नाही, सगळं गाव हिंडत होतो मी, कुणी बोलत नव्हतं. पण आज माझ्याकडं ज्या आरती लांबून पडत आला त्या आरती काहीतरी भानगड दिसते. तो म्हणला 20,000. आंधळा म्हणला नाही. मग दुसरा आला 40 घे, तिसरा आला 60 घे, चौथा आला 80 घे. आंधळा म्हणला कावळा इकायचं कॅन्सल. का बरं, काहीतरी लई मोठी भानगड दिसते असं त्यानं विचार केला. आणि तो म्हणला कावळे आपलं तसंच आहे, उन्हाळ कांद्याचे भाव 1,500 होते. आपण काय म्हणतो आता नाही एवढा महिना चाळी फोडायचीच नाही, त्याच्यातलाच प्रकार आहे, लक्षात घ्या. आणि मग त्या ठिकाणी काय केलं, कावळा 80,000 माहित नाही. मग आता काय करायचं, शेवटी मग त्या सगळे लोक कंटाळी निघून गेले. संध्याकाळी आता आंधळ्यानं विचार करायला सुरुवात केली. आंधळा म्हणलं आपल्याकडं दोन्ही डोळे नव्हते म्हणून आपलं लग्न झालं नाही. मग आता आपल्याकडे दोन्ही डोळे नसले पण सस्त्याच्या काळामध्ये 80,000 रुपयाची रक्कम बोली लागली ना, आपण काय करू, विवाह करू, लग्न करू. मग त्या ठिकाणी लग्न करण्याचा हिशोब आंधळ्यानं मनातल्या मनात सुरू केला. मंडप लावला 15,000. बर आचारी लावला 15,000चा, 30,000 झाले, 20,000च्या वरमाया झाल्या. मग असं तसं भांडे कुंडी झाली 20,000. आणि असं लग्नाचा हिशोब मधल्या मध्ये चालू तोवर तर आंधळ्याच्या 80 संपून दिली. आंधळा म्हणला एक काम करू, आता 80 अजून एक कावळा पकडू. म्हणून आंधळ्यानं पहिला कावळा असा बगलात दाबला आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी टाळी. आता काय झालं, आता काय झालं, हा